समर्थ. सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबाबर ब्लॉगमध्ये. महाराष्ट्रीयन बेंद्राच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. तर आज पूर्ण ब्लॉग महाराष्ट्रीयन बेंद्राचा असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळची वेळ आहे. अगोदर मी दूध तापून घेतलं, देवपूजा करून घेतली आणि देवपूजा अगोदरच मी इथं डाळ लावली होती कुकरला. तर छान अशी आपली डाळ शिजलेली आहे. माझी देवपूजा पण झाली. समर्थला स्कूलला पण मी स्टॉपला सोडून आले, तो गेलेला आहे. तर त्याला बनवून दिली मी शेंगाची पोळी, म्हणजे आपले जे शेंगा आणि शेंगदाणे आणि गुळ असतं ना, त्या सारणाची पोळी बनवून दिली. कारण पुरणपोळी तर एवढ्या लवकर सकाळी बनत नव्हती. तर तो 4ला येतो, तर आल्यानंतर तो खाईल पुरणपोळीचा स्वयंपाक, पूर्ण जेवण करेल. तर त्यासाठी त्याला मग आज काहीतरी गोडधोड सणाचं काय द्यायचं, भाजी चपाती, म्हणून त्याला शेंगाची पोळी करून दिली. तर इथं मी आता डाळीमधलं पाणी पूर्ण नितळून बाजूला काढलेलं आहे. मोठी कढई घेते आणि त्यामध्ये डाळ ठेवते आता हे गरम करायला, म्हणजे त्यात आपण आता गुळ टाकणार आहे. तर सहसा मी साखरेचीच पुरणपोळी बनवते, मला साखरेची चांगली जमते. गुळाची तेवढी प्रॅक्टिस नाही मला, पण मी करते. तर डाळीमधलं पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे. थोडं जरी पाणी राहिलं तर पुरण पातळ होतं. पातळ झालं की मग परत त्याला चटका द्या, त्यातलं पिळून काढा, पूर्ण चव पण जाते आणि त्यातलं गोड पण निघून जातं. पण तसं नाही, त्यामुळे मी डायरेक्ट इथं छान असं गरमच करून घेणार आहे. रटरट पुरण शिजवून पूर्ण त्यातलं गुळाचा पाक आपल्याला आटवून घ्यायचा आहे, म्हणजे छान असं गुळाला म्हणजे पुरणाला पूर्ण असं गुळाची चव येते, छान असं पुरण होतं. तर थोडंसं त्यातलं मी गुळ काढून ठेवला, जास्त होईल म्हणून. आणि आता छान असं खालीवरी करून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण येळवणीची आमटी पण करायची, त्यासाठी ते जे येळवण निघालं होतं ते ठेवलं बाजूला. तर येळवणीची आमटी परत बघूया. हे बघा बाळाचा पसारा, दादाचं सगळं साहित्य काढतो. तुम्हाला आतलं दाखवते. हे बघा, आत पेन्सिल, कंपास, इकडं बुक, बोलून अजून ललायचे कम्मना म्हणून. सम्राटला काय करते मी, आतली जी स्टडी रूम आहे समर्थची, तिथं जी खिडकी आहे तिथं मी एक सोप्याची एक खुर्ची तिथं ठेवते. मग काय झालं, तिथून सामान खाली टाकत होता सम्राट, त्यामुळे समर्थने काल शाळेतून आल्यानंतर ती जी सोप्याची ही खुर्ची मी आता आणलेली आहे, तुम्हाला दिसते, ती आणून हॉलमध्ये ठेवलेली. तर मग आता तो मला काहीच काम करू देत नव्हतं, त्यामुळे मग मी काय केलं, तिकडला आणली आणि त्याला आता इथं लावून देते. तर बघा तो किती खुश झाला, लगेच चढून बसला त्यावरती. आणि त्याला समजली की आता हे मलाच बसायला करायला, कारण मी तिथं त्याला उभा केलं की मस्त मग बाहेर गाड्या येतात जातात, गाडवा येतात, परत गायी पण भरपूर येतात, कुत्रे, लेकरं, गाड्या, JCB, ट्रॅक्टर सगळं त्याला दिसतं. मस्त असा खेळतो आता तो. आता बघत मस्त खेळत बसतो. आपलं इथं पुरण छान असतं, आता गुळ मिक्स झालेला आहे. पुरण पात्रामध्ये घेतलेलं आहे मी आता पुरण वाटण्यासाठी. तर आता पुरण वाटलं की ते पुरण शिजलंय आपलं. काय रे, तर माझ्या माहेरी असतो बैलपोळा, त्याच्या अगोदरच्या दिवशी असतात खंडमळण्या. खंडमळण्याच्या दिवशी म्हणजे आपले जे बैल असतात त्याला स्वच्छ धुवायचं, बैल, गाई, म्हशी, शेळ्या जे काय असतील ती पूर्ण, आणि त्याला संध्याकाळी दिवस मावळायला पूजा करायचं. आणि लोणी आणि हळद त्याच्या खांद्याला, म्हणजे एक प्रकारचं हळदच लावली म्हणायचं, आणि त्याला खांदा मळला पण म्हणतात. तर या ठिकाणी मी लोणी आणि हळद खांद्याला लावलेला आहे बैलाच्या, तुम्ही बघू शकता. अगोदरच त्याला पिवळा कलर होता, पण मान करायचा म्हणून मी त्याला लावलेला आहे. त्यानंतर फुलं टाकून छान अशा आपण याची पूजा करून घेऊया. तर जे काय होतं त्या साहित्यामध्ये छान असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे. मला तरी स्वतःला छान वाटते, तुम्हाला कसं वाटते कमेंटमध्ये सांगा. तर सर्जा राजाची जोडी एवढी सुंदर वाटायली आहे ना पूजा करते वेळेस, तर खूप. तर चला आता थोडंसं स्वयंपाक बघू. तर या ठिकाणी मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आणि सगळे खडे मसाले. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यात टाकायचं आहे जिरे. जिरे छान तळल्यानंतर त्यात मी टाकते जे आपण मसाला बनवून घेतला होता, खोबरं, कांदा, खडे मसाले, जिरे आणि लाल मिरच्या पण मी 2-3 टाकल्या होत्या. त्यानंतर टाकते आता थोडंसं तेल सुटायला लागले आपल्या ह्या मसाल्याला. हळद टाकली, काळं तिखट म्हणजे काळं मिरचू टाकलेला आहे मी. तर पूर्ण येळवणीच्या आमटीला
आणि थोडासा गरम मसाला घरी बनवलेला आहे, तो मी आता छान फोडणीमध्ये मिक्स करून घेत आहे। तेलाचं प्रमाण मी कमी वापरले, पण काळ्या मिरच्यामध्ये तेल भरपूर प्रमाणात आहे। तर कट आल्यानंतर तुम्ही बघू शकता भरपूर असं तेल वरती आले। फोडणी टाकताना तेल कमी दिसलं। हे बघा, छान अशी मी कढई भरून येळवण्याची आमटी बनवलेली आहे। समर्थला माझ्या खूप खूप आवडते पोळी आणि आमटी, आणि छान असा कट आलेला आहे आणि कलर पण आलेला आहे। तर आमटी आपली पूर्ण झाली। आता या ठिकाणी मी तळते पापड आणि भजी। तर कुरड्या पापड्या तळत आहे। अगोदर कुरड्या पापड्या तळून घेते। कलरचं थोडंसं कुरड्या पापड्या काढलेल्या आहेत। समर्थ सम्राट खातात, कलरच्या आवडीनं खातात, जास्त कलर नाही आणि आपला फूड कलरच वापरलेला आहे त्यामुळं। आणि ह्या सगळ्या गव्हाच्या कुरड्या आहेत, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी पट्टी पापड पण तळणार आहे। आज आमच्याकडलं वातावरण तेवढं काय म्हणजे हे नाही, ऊन नाही, थोडंसं वातावरण खराबच आहे पावसाचं। त्यासाठी स्टीलचा डब्बा घेतला आणि त्यामध्ये सगळ्या कुरड्या पापड्या तळलेल्या आपल्या लगेच मी थोडंसं गार झाले की लगेच त्यामध्ये ठेवते, कारण लगेच ते मऊ पडतात, शेसमतात। आणि पाठीमागे सम्राट कसा खेळते तुम्ही बघू शकता। या ठिकाणी तळते आता मी पट्टी पापड। तर आता राहिलं काय, आता पोळ्या एक बनवायच्या राहिलेत मला। भात पण आपला शिजलेला आहे, आमटी झाली, भजी पापड पण झाली। पापड झाली, आता आपण भजी तळून घेऊया। गेल्या वर्षी माझ्या घरी बेंद्राचा सण नव्हता केला, म्हणजे वर्षभर नानामुळे कुठलेच आपले सण नव्हते। तर डायरेक्ट 1 वर्षानंतर बेंद्राचा सण आता होतोय घरी। तर पोरं तर खूप खुश आहे, समर्थ खूप खुश आहे, त्याला समजतं, सम्राटला काही समजत नाही पण। तर गावाकडे आपल्या ट्रॅक्टरची पूजा झालेली आहे आणि पाठीमागे बघा आपल्या कशा सजलेल्या आहेत। तर स्वच्छ धुवून त्याच्या शिंगाला पण छान असा लाल कलर दिलेला आहे, म्हणजे एंगुळ म्हणजे म्हणतात ना, तर ते एंगुळ लावलेला आहे। आणि टायगर पण आलेला आहे पाठीमागे। तर ह्या बघा अशा आपल्या कशा बेंद्राच्या नटलेल्या आहेत आज दोघी जणी। तर मी यांना सीता गीता म्हणते, तर आमच्या ह्या सीता गीता कशा काळ्या कुळकुळीत दिसत आहेत देखण्या। आणि पाठीमागे आपल्या ट्रॅक्टरची पण पूजा झालेली आहे बेंद्रानिमित्त। मस्त असं त्यांचं पूजा झालेली आहे, नैवेद्य खाऊ घातलेला आहे। तर असं आहे आता करते मी या ठिकाणी पुरणपोळी बनवते मी। तर खूप घाई झाली, तर दुसरी एक आमची मीटिंग चालू होती, ती मीटिंग ऐकत ऐकत मी या ठिकाणी स्वयंपाक करत आहे। दोन्ही मोबाईलवर माझं काम चालू आहे, एकावर शूट चालू आहे, एकावर ट्रेनिंग म्हणजे मीटिंग चालू आहे, आणि माझं तिसरं म्हणजे यूट्यूबचं इथं हे पण चालू आहे, म्हणजे पुरणाचा घरातला स्वयंपाक पण चालू आहे। तर तवा भरून मोठी पुरणपोळी केली मी, नाजूक जास्त करत बसलेली नाही या ठिकाणी, पटकन उरकते। पाठीमागे सम्राट खेळतोय। तर आता समर्थ संध्याकाळी म्हणजे दिवस मोळायला 4 वाजता येतो, आल्यानंतर आपण सगळेजण मग जेवण करणार। काय झालं?
आमटी, दूध तूप, भजी, पुरणपोळी, कुरडी पापडी आणि भात. बेंदूर स्पेशल आपली थाळी. तर महाराष्ट्रीयन बेंद्राची माझ्या आत्याच पूजा ते झालेली, मी नैवेद्य ते दाखवला. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच.